फीलिंग्स क्या रहेगी, अभी इसके लिए मेरे पास वर्ड ही नहीं है। तर या युवा टीम इंडियाचं आपण देखील अभिनंदन करूया, पुढच्या वाटचालीकरता त्यांना शुभेच्छा देऊया आणि अन्य बातम्यांकडे वळूया। बातमी आहे मित्राच्या खांद्यावरनं मित्रांमध्येच सुरू झालेल्या नव्या वागयुद्धाची। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं अपघाती निधन झाल्यावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने वारंवार घेतलेल्या भूमिकांमुळे भाजपची सातत्याने कोंडी होताना पाहायला मिळते। आताही सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून शिंदेचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंवर अत्यंत बोचऱ्या शब्दामध्ये वार केले आहेत। शरद पवारांना शह देण्यासाठी तटकरेंनी गलिच्छ राजकारण केलं असा गंभीर आरोप कदमांनी केलाय। हा आरोप करताना शिवसेनेने एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला। सुनेत्रांच्या शपथविधीला पाठिंबा देणाऱ्या भाजपलाही लक्ष्य करण्याचा यामध्ये प्रयत्न असल्यानं मुख्यमंत्र्यांनी अत्यंत तिखट शब्दात शिवसेनेला सुनावलं। अशा पद्धतीने होणाऱ्या खालच्या स्तराचं राजकारण बंद व्हायला हवं असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय। याआधी देखील शिंदेचे मंत्री उदय सामंत यांनी सुनेत्रांच्या शपथविधीवर बोट ठेवलेलं, तर प्रताप सरनाईकांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची कुजबूज आपल्यापर्यंत आल्याचं सांगत भाजपला तोंडघशी पाडण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीच्या निमित्ताने भाजपचा वांदा करण्याचा शिंदेंचा प्रयत्न कितपत यशस्वी होईल पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान रामदास कदमांसह मंत्री उदय सामंत आणि संजय शिरसाट यांनी या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हटलेलं ते बघूया। सुनील तटकरे हे विश्वासघाती आहे। ज्यांनी ज्यांनी त्याला मोठं केलं त्यांना संपवण्याचं काम हे तटकरे करत असतात। पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरेने जे गलिच्छ राजकारण केलं शरद पवार साहेबांना शह देण्यासाठी, ते महाराष्ट्राला लाजिवान आहे। अजितदादांची स्मशानामधली राग देखील विजली नव्हती, असं असताना वहिनींना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला लावलं। महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आणि सुनील तटकरेला बाप महाराष्ट्र कदापि करणार नाही, कदापि करणार नाही। बघा, शरद पवार साहेबांची बाजू घेण्या एवढे म्हणजे मी माझं वैयक्तिक सांगतो, आम्ही काही मोठे नाहीत, कारण त्यांनी देशाचं नेतृत्व केलेलं आहे। त्यांचा पक्ष हा वेगळा पक्ष आहे आणि अजितदादांचा पक्ष हा वेगळा पक्ष आहे। त्याच्यामुळे मुद्दा असा राहतो की जनतेच्या मनातलं जे काय ते लोकप्रतिनिधींनी मांडलं पाहिजे। तर जनतेच्या मनामध्ये ही मात्र कुठेतरी संभ्रमावस्था आहे की एकीकडे समाधान नक्कीच आहे की सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या किंवा अजितदादांचा वारसा त्या पुढे चालवतील, पण इतक्या लवकर का झालं आणि मग ते का झालं ही शंका येताना कोणी हे करून घेतलं का, याच्या मागे कोणी आहे का, हा उदय सामंतचा प्रश्न नाही आहे किंवा प्रताप सरनाईकांचा प्रश्न नाही, हा महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला प्रश्न आहे। दुःखद घटना घडली ना तर इतक्या लागोलग शपथविधी होणं हे सर्वसामान्य माणसाला पटलेलं नाहीये। म्हणून मी त्यावेळेला ते केलेलं, माझी भावना जी होती ती मी व्यक्त केली। त्यात काही कोणाचा गैरसमज होत असेल तर त्याबद्दल मला काही देणे घेणे नाही, परंतु जनभावना ज्याला म्हणतात ती मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी फटकारलाय। जो काही वादविवाद होतोय हा अतिशय निरर्थक अशा प्रकारचा आहे, अतिशय चुकीच्या अशा प्रकारचा आहे। प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःचं राजकारण याच्यात कसं पाहता येईल हा प्रयत्न करतोय, हे अतिशय चुकीचं आहे। बघा, शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्यातले एक अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेले एक मोठे नेते अजितदादा पवारांच्या रूपाने दुर्दैवाने आपल्यातनं निघून गेले, पण त्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्याच्या माध्यमातून जो काही राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय हे अतिशय चुकीचं आहे। अशा प्रकारचं खालचं राजकारण बंद झालं पाहिजे। तर गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवारांच्या विमान अपघातावर शंका उपस्थित करणाऱ्या आमदार अमोल मिटकर